अगं आई काय काय नाही गो, जरा निसटला हातातून. मग लक्ष दे ना जरा, काय चाललंय तुझं? काय गो, काय झाला? काही नाही, निसटलं माझ्याही हातून निसटलं. मला काही कळेनाच झालंय सध्या. अगो माका बोललास तू, तुझं पण तेच चालला. आई आई तुम्ही दोघी बाहेर बसा, मी करते सगळं. अगो इतकं सगळं नाही, तू शांत कशी? अम्मांशी जरा समजुतीने बोलायला हवं होतं का ग? बोललो की, समजुतीनंच बोललो ना आपण. नेहमी त्यांना समजून घ्यायचाच प्रयत्न केलाय आई. त्यांच्या कलाने घेताना स्वतःच्या स्वाभिमानाचाही विचार केला नाही. कित्येकदा अपमान केलाय त्यांनी माझा, पण त्याचाही इशू केला नाही ग कधी. हो पण त्या वयानं मोठ्या आहेत, अनुभवानं मोठ्या आहेत. तुझ्यासारखंच मानलं मी त्यांना, म्हणून तर ऐकून घेतलं ना त्यांचं. पण प्रत्येक गोष्टीत चांगलंच शोधलं मी. त्यांच्या बोलण्यातला चांगला अर्थ तेवढा घेतला आणि बाकी सगळीकडे दुर्लक्ष केलं. पण कितीही करा, त्यांना कमीच पडतंय. अजूनही त्यांना काहीतरी कमीच दिसतंय, काहीतरी खटकतंय. त्यांना हवी तशी बहू बनायचा पुरेपूर प्रयत्न करूनही त्या समाधानी नव्हत्याच आई. त्यांच्या पद्धतीने वागता वागता माझ्यातली मी हरवून बसले. आई, त्या डोक्यावरच्या पदराच्या ओझ्याखाली माझं अस्तित्व दबून गेलं होतं. एखाद्या घरची सून व्हायचं म्हणजे आपल्या आयुष्याला एक नवीन पैलू मिळतो ना, की आहे ते सगळं संपण्याची सुरुवात असते. अगं गौरी, आई, तू सावंतांची सून म्हणून या घरात आली, त्यानंतर तुझ्यातली तू हरवलीस. आजी या घरात राहायला आली तेव्हा तिचा स्वाभिमान दुखावला गेला नाही ना. तुझं, आजीचं, निशा वहिनीचं या घरात आपापलं अस्तित्व आहे. जसं बाबा आणि नचिदादाचं आहे तसंच माझंही अस्तित्व आहे ना, स्वत्व आहे. हो, मी शिवकुमार शुक्लशी लग्न केलं असलं तरी मूळची मी गौरी मधुसूदन सावंत आहे, हे कसं विसरू? खरंय. त्या माझ्या सासूबाई आहेत, माझ्या नवऱ्याची आई आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमचा अपमान करायचा आणि मी तो सहन करायचा. यापुढे हे शक्य नाही आहे. तुमचा अपमान मी सहनच करू शकणार नाही. आणि तुमचाच का, माझ्या आयुष्याशी जोडलेल्या कशाचाच आणि कुणाचाच अपमान मी सहन करणार नाही. मी मराठी आहे. मला माझ्या संस्कृतीचा, संस्कारांचा, माझ्या भाषेचा, माझ्या विचारांचा, व्हॅल्यूजचा अभिमान आहे. आणि त्या सगळ्याचा मान ठेवायची आणि ठेवायला लावायची धमकही माझ्यात आहे. बर्फी, अगो जावई बाबूंसारखं बोलूक लागलीस. मी त्यांचीच मुलगी आहे ना आजी. त्यांचे गुण, त्यांचे संस्कार, त्यांची जिद्द हीच माझी ताकद आहे. त्या संस्कारांमुळेच आजवर शिवला साथ दिली मी. काय ग, काय झालं? अम्माजी गेल्यात परत. काय? अगं गौरी, आई, पण शिव थांबलाय. वाटलंच होतं, मी म्हटलं होतं शिवला कधी ना कधी पटणार. तू इथं जाणार, इथं राहण्यात त्याचं भलं आहे त्याला माहिती. आता बघा दोघं किती सुखानं संसार करतील. मी तुमच्या घराबिराची सगळी व्यवस्था करतो. अहो अहो,
तो आत्ता थांबलाय. मला नाही वाटत तो कायमचा इथे राहील म्हणून. हे ठरवणारी तू कोण? त्याचा प्रश्न आहे तो. तेच म्हणणं आहे माझं. आपण कोण ठरवणार आहोत त्यांचा प्रश्न आहे ना. आणि खरं सांगायचं तर मला नाही वाटत की शिव त्याच्या घरच्यांना सोडून इथे राहील. मग कशाला थांबलाय तो? काय काय गौरी? बाबा अहो, म्हणजे तो अहो तुमच्या होकाराची वाट बघतोय ना तो. गौरीला बनारसला घेऊन जायचंय त्याला, पण तुम्हाला दुखवून नाही जायचंय. आता त्या कजाक अम्माकडं गौरीनं परत राहायला जायचं? काय डोकं बिकं फिरलंय काय तुमचं? कशा बोलत होत्या बघितलं ना? रागात होते त्या. अहो खोटं बोलून आपला मुलगा बायकोच्या माहेरी राहिला तर राग नाही येणार काय जावई बापू? हा, आता शिव चुकला म्हणून अम्मा राग गेला आणि ती बोलली काहीतरी तर काय झाला? हे बघा, तिच्या जागी दुसरी कुठली आई असती ना तरी हेच केलं असतं. नसतं गेलं. हो, पण मला काय वाटतंय की आपण ह्या सगळ्या चुका का उकरून काढतोय. अच्छा, म्हणजे मी केलं ते सगळं चुकीचं केलं. ती मंडळी सगळी बरोबर होती. बरोबर? तसं नव्हे. काही बाबतीत आपल्याकडूनही चुका झाल्या आहेत. शिवच्या अम्मा इथे जशा वागल्या तशा नेहमीच वागतात असं आपण का गृहीत धरतोय? हा गौरी, तिथे अशाच वागायच्या का तुझ्याशी त्या? नाही म्हणजे नेहमी नाही. त्यांनी समजून घेतलंय मला बऱ्याचदा. म्हणजे अहो काय, त्यांच्या दृष्टीने शिव चुकला म्हणून संताप झालाय त्यांचा, म्हणून निघून गेल्या त्या. मला तरी असं वाटतंय की त्यांना समजवायला पाहिजे. मग मी जायचं समजवायला? नाही नाही, अजिबातच नाही. त्यांच्या मुलांनी आणि सुनेनी समजवायचंय त्यांना. बाबा, मला असं वाटतं की आई जे बोलतायत ते बरोबर आहे. तसं तसं नाही बाबा, म्हणजे गौरीच्या संसाराच्या भल्यासाठी बोलतेय मी. हे बघा, उगाच जास्त ताणू नका. घरच्यांना न जुमानता गौरीसाठी आलाय तो बनारसून. तो तुमचा राग शांत व्हायची वाट बघतोय ना. मग त्यालाही काही मर्यादा आहेत ना. त्याचा पेशन्स संपला ना तर संपलं तर संपू दे. माझी मुलगी काही जड झालेली नाही. इथं राहील माझ्या घरात. अहो गौरी, गौरी, ए गौरी. जाऊ दे गो, तिका पण यांचा म्हणणं पटलेलं नाही. नको पटू देत. तिच्यापेक्षा तिचं बरं वाईट मला जास्ती कळतं. मी बाप आहे तिचा. मी तिला बनारसला जाऊ देणार नाही, सांगून ठेवतोय मी. कळलं? सीता मऊवाली, अरे ये सोने का बखत नहीं है, जाग जाओ. माफ कीजिए दादी जी, वो क्या ना, घर का सारा काम अकेले करके हम थक गए, तो बार बार आंख लग रही है हमारी. हाय, लगता है वो आ गए. मुंबई वाली आ गई. बॅग घेऊन कुठली गेलीस? बाबा अहो आमच्या घरी. ते छोट्याशा घरात अवघड जाईल. सवय नाही ना, त्रास होईल. अब आप हमारे त्रास की चिंता मत कीजिए. हम दोनों को तो वैसे भी त्रास सहने की आदत ही हो गई है.